नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांची अतिशय सुरेख व सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत. चला तर मग त्यासाठी आधी आपण 5, 4 व त्यानंतर 3 असे टिपके काढून घ्यायचे आहेत. खूपच साध्या व सुंदर पद्धतीने आपण काढणार आहोत. तुम्ही कोणत्याही ओकेजनला दारासमोर नेहमी काढावी अशी वाटणारी अशी रांगोळी आहे. तर आता आपले 5 ते 3 असे टिपके काढून झाल्याच्या नंतर आपण हे 4 टिपके असे जोडून घेणार आहोत वरच्या साईडला आणि खालच्या साईडला. त्याच पद्धतीने प्रत्येकच साईडला आपण अशा पद्धतीने 4 टिपके हे जोडून घ्यायचे आहेत व आपण स्टार हा आकार काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने चांदणीचा आकार हा तयार झालेला आहे. याच्या पुढे आपण नेक्स्ट स्टेप काढणार आहोत. चला तर आपण चांदणीच्या मधल्या षटकोनाच्या भागाला लाल रंग भरणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर असा रंग भरून घ्यायचा आहे. छान असा लाल रंग भरून झालेला आहे. तर आपण पाकळ्या काढणार आहोत. मधल्या साईडला एक टिपका देऊन पहा, अशा पद्धतीने आपल्या अशा 6 पाकळ्या येणार आहेत पांढऱ्या रंगाच्या. छान अशा पाकळ्या काढून झाल्याच्या नंतर आपण जे त्रिकोण भाग आहेत तिथे आपण जांभळा रंग भरून घेणार आहोत. चला तर मग सुरेख अशा पद्धतीने आपण जांभळा रंग भरून घ्यायचा आहे. खूपच सुंदर जांभळा रंग भरून झाल्याच्या नंतर आपण प्रत्येक त्रिकोणाच्या पुढे मोठ्या साईजचा त्रिकोण हा काढणार आहोत. तर कशा पद्धतीने काढत आहे पहा बरं. अतिशय सुरेख असा आपण मोठा त्रिकोण काढणार आहोत अशा पद्धतीने. अशा सुंदर पद्धतीने आपण त्रिकोण काढलेले आहेत. त्यानंतर आपण त्या त्रिकोणामध्ये आपण 5-5 रेघा आडव्या आणि उभ्या अशा काढणार आहोत त्रिकोणाला. पहा तर किती सुंदर पद्धतीने आपण या रेघा काढून घेणार आहोत. 1, 2, 3, 4, 5. आता त्याला विरुद्ध 1, 2, 3, 4 आणि 5 अशा पद्धतीने आपण प्रत्येकच त्रिकोणामध्ये आता 5-5 रेघा या काढून घ्यायच्या आहेत अतिशय सुरेख पद्धतीने. अशा पद्धतीने सुरेख ह्या रेघा आपल्या काढून होत आहेत. त्या काढून झाल्याच्या नंतर आपण पुढची स्टेप काढणार आहोत. चला तर मग आता पुढची स्टेप काढून घेऊयात. आपण त्या रेघा आतल्या साईडला म्हणजेच त्या त्रिकोणाच्या आतल्या साईडला आपण अशा 5 लाईन्स या जोडून घेणार आहोत प्रत्येकच त्रिकोणाला अशा पद्धतीने. तर आता आपण प्रत्येकच साईडला अशा रेघा या समांतर काढून घ्यायच्या आहेत.
पहा अशा पद्धतीने आपल्या साही बाजूंना या रेघा काढून झालेल्या आहेत आणि आपण ही रांगोळी कोणत्याही समारंभासाठी म्हणा किंवा कार्यक्रमासाठी किंवा दारासमोर काढावी इतकी सुंदर आणि अतिशय मोहक अशी वाटणारी रांगोळी आहे. तर याच्यानंतर आपण पुढची स्टेप अशा प्रकारे चक्री काढून घ्यायची आहे त्रिकोणाच्या प्रत्येक पुढे. नंतर एक पान काढून शंखाचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या साईडला 2 पाकळ्या आणि या साईडला 3 पाकळ्या अशा पद्धतीने या पाकळ्या प्रत्येक साईडला आपण काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने प्रत्येकच साईडला आपण हे डिझाईन हे काढून कंप्लीट करत आहोत. आता शेवटच्या 2 रखान्यामध्ये हे डिझाईन काढायची राहिलेली आहे. चला तर मग सुंदर पद्धतीने काढून घेऊयात. ही डिझाईन काढून झाल्याच्या नंतर 2 डिझाईनच्या मध्ये आपण एक एक चक्री देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने सगळ्याच साईडला आपण काढून घ्यायची आहे चक्री. आता अतिशय सुरेख अशी डिझाईन काढून झालेली आहे. तर प्रत्येकच आपण त्या शंखांच्या मध्ये 2-2 पांढरे टिपके हे मधल्या चक्रीमध्ये आपण देऊन घ्यायची आहे. चला तर अशा पद्धतीने सुरेख अशी डिझाईन रेडी झालेली आहे. तर आता आपण मधल्या साईडला पाकळींना वगैरे आपण रंग देऊन घ्यायचा आहे खूपच सुरेख असा. पानाला मधल्या साईडला हिरवा रंग देणार आहोत आपण आणि साईडच्या पाकळ्यांना गुलाबी रंग हा देऊन घ्यायचा आहे. चला तर मग अगदीशय सुरेख अशा पद्धतीने आपण हे रंगछटा देणार आहोत. त्याच पद्धतीने आपण साईडचे 2 पाकळ्या ज्या आहेत त्यांना फक्त हिरवा रंग द्यायचा आहे आणि त्याच्या साईडला आपण लाल रंग देऊन घ्यायचा आहे. चला तर मग कलर आपण देऊन घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने हिरवा रंग हा देऊन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण आता लाल रंग देऊन घ्यायचा आहे.
अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीने. त्याच पद्धतीने मधल्या चक्रीला आपण हिरवाच रंग देऊन घेणार आहोत, म्हणजे आपण शंखाचा त्याला आकार देऊ शकू. चला तर मग कंप्लीट करूयात. तर याच्यानंतर पांढऱ्या रांगोळीने आपण आउटलाईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली सुंदर सुरेख अशी रांगोळी काढून तयार झालेली आहे. याच्यानंतर आपण लाल रंगाचे ठिपके देणार आहोत व त्याला बोटाच्या साहाय्याने पसरवून आपण गोलाकार असं देऊन घेणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. त्याच पद्धतीने तुम्हाला सुंदर अशा सिंपल व आकर्षक अशा रांगोळ्या नेहमी काढता येतील. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू. पहा, अशा पद्धतीने अतिशय सुरेख अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे. थँक्यू सो मच.